अनोळखी रस्त्यावर प्रवास करताना प्रत्येकानं एक गोष्टीची काळजी घ्यावी, वेग मर्यादा व दुसरं म्हणजे सावधानता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल रात्री जो अपघात झाला त्या अपघातामध्ये एक छोटा मुलगा व गिरोल्याचे सरपंच हे या दोघांना खूप अशी दुखापत झालेली आहे। तर या सर्वांचा ज्यावेळेस या दोघांचा ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस मदतीसाठी कोणीच थांबत नव्हतं भाऊ। जवळपास 7 ते 8 गाड्या गेल्या, कोणी थांबलं नाही। पण शेवटी रायपूर गावची काही तरुण मंडळी रस्त्यात थांबले होते आणि रस्त्याने मी सुद्धा जात होतो, तर मला हे अपघात दिसला। मग त्यावेळेस आम्ही मदती कार्य सुरू केलं। त्यानंतर सोनेवाडीचे आपले बादल भाऊ ते आले आणि त्या हॉस्पिटलचा त्यांना अनुभव असल्यामुळे त्यांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये पोहोचत केलं। आणि त्यानंतर त्यांची तिथं ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची रवानगी केली। तर अशा प्रकारे आपण प्रार्थना करूया की अशा प्रकारचा कोणताही अपघात कोणासोबत होऊ नये। आणि हा जो अपघात घडला आहे तर यांच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करूया, लवकरात लवकर हे सुखरूप होऊन नीट होतील। बस एवढंच आपण देवाजवळ प्रार्थना करूया। तुम्ही सुद्धा सावधान व्हा, अपघात झालेल्या प्रत्येकाची मदत करा। धन्यवाद। सारथी परिवार, जिल्हा बुलढाणा। याच्यामुळे आतापर्यंत चौथा ऍक्सिडेंट है, याच्यामुळे झालेला ऍक्सिडेंट है। सिंगल रास्ता है बेटा, बीच अब तो उसको पकड़ेगा कौन? पकड़ने को भी होना ना उसको। ओ तुम्हाला चालायचं का? तुम्हाला याचं का नाही म्हणजे उठा उठा का ते त्याला पाठवून तुम्ही कुठलचे? गाव कोणतं? गिरोला उठा 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 सरपंच आहे मी। उठा ना मग बसत आहे ऑटोत राहिलं ना नाही का? धाराव सारखे आले ते ऑटो पुढे लावलं मी त्याच्यामुळं। धरा चला आरामाना या रिक्षामध्ये बसा। या इकडे या इकडे येऊन जा। हे रिक्षामध्ये आपल्या बसा काही प्रॉब्लेम नाही। बसा त्या पोराजवळ बसा फक्त। हे लय मोठ लागलं त्याला, तुम्ही बसा पलीकडून बसा, दवाखान्यात घेऊन जातो मी तुम्हाला। बसा तुम्ही बसा गाडी। हो दादा चला येईल दवाखान्यात घेऊन जाऊ। हे इकडे हो, हे रिक्षामध्ये बसेल। हे बाईकीत लागलं त्याला। अरे त्याला रुमाल द्या रुमाल। अरे वो आदमी के पास रुमाल है ना? ओ काका रुमाल द्या तुमच्या जवळचा त्याला, त्या टावेल द्या। अपघातात ठिकाणी जर अपघात झालेल्या व्यक्तींना जर वेळेवर जर उपचार मिळाला तर त्यांचा जीव वाचू शकतो। म्हणून कुठेही जर अपघात दिसला तर त्यांची आवर्जून मदत करा व त्यांना दवाखान्यापर्यंत कसं पोहोचतं करता येईल त्याची काळजी करा। बाकी काही नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारची तकलीफ होणार नाही, कारण की त्यांचा जीव